भैया पाटील स्ट्राइक एंडला तर अविनाश नॉन स्ट्राइक एंडला शशिकांतच्या हातात हा चेंडू सोपवला जातोय. 5वं षटक आहे आणि 5व्या षटकातला शशिकांतचा बार असणार आहे. 24 चेंडू शिल्लक आहेत. एकूण 96 धावांपैकी या ठिकाणी जर पाहिली तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती आटपाडीची 47 अशी स्थिती होते. या षटकातला पुढचा चेंडू या ठिकाणी जबरदस्त प्रहार आहे. हा चेंडू निश्चितपणे सीमारेषेच्या दिशेने जातोय आणि निश्चितच हा जबरदस्त षटकार. अप्रतिम अशा प्रकारची आहे. रिव्हर्स स्वीपच्या पद्धतीने मारलेला हा चेंडू सीमा पार होतोय. दर्जेदार अशा प्रकारची फलंदाजी या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. आता मात्र समीकरण बदलतंय. एक चेंडू झालाय. पुढचा चेंडू टाकण्याकरिता सज्ज होतोय तो गोलंदाज. अतिशय सुंदर चेंडू. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा षटकार जातोय. सलग 2 षटकार आणि 2 षटकारांची कमाल केली आहे या फलंदाजाने. अप्रतिम अशा प्रकारची फलंदाजी केली. 5व्या षटकाच्या प्रारंभीला 2 चेंडूवरती लगातार तशाच प्रकारचे आणि त्याच पद्धतीचे त्याच दिशेने जाणारे हे 2 षटकार आहेत. या 2 षटकारांच्या मदतीने जलद गतीने धावसंख्या या ठिकाणी वाढते. ती आटपाडी संघाची स्थिती होते. 96 धावांचा पाठलाग करताना 5व्या षटकाच्या प्रारंभीला 59 अशी स्थिती होते. आटपाडीला मात्र या ठिकाणी चांगली बाब ठरते तर डोकेदुखी ठरणार आहे ती त्यांच्या प्रतिस्पर्धी चिंचणी संघाला. चिंचणी संघाचा हा गोलंदाज 5व्या षटकातला मारा करतोय. 2 चेंडू टाकलेत. 12 धावा खर्च केल्या. तर पाहूया 3ऱ्या चेंडूवरती काय होतं काय घडतं हे बघूया. आता मात्र तशाच प्रकारचा फटका. ओहो तालिया बसती. अतिशय जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी आहे आणि पहा त्याच दिशेने तशाच प्रकारचे फटके आणि या 3 षटकाराच्या मदतीने अतिशय जबरदस्त मजबूत स्थिती. आता जर आपण पॅव्हिलियन कडे नजर टाकली तर आटपाडीकडे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आपल्याला पाहायला मिळतं. टाळ्या तर निश्चितपणे वाजतात. गोलंदाज मात्र या ठिकाणी विचार करून गोलंदाजी करावी लागणार आहे ती. या गोलंदाजाला चिंचणीचा गोलंदाज पहा. हा चेंडू टाकण्याकरता सज्ज होतोय. पुढचा चेंडू अतिशय या ठिकाणी दबावाखाली गोलंदाजी केली जाते आहे. पहा आटपाडी संघाकडून आहा असा आवाज येतोय. कारण त्यांना माहित आहे की आपला संघ आपला जो साथीदार आहे तो चांगल्या प्रकारची या ठिकाणी फलंदाजी करतोय. तोच फलंदाज स्ट्राइक एंडला आहे. मात्र गोलंदाजीची धुरा चिंचणीचा गोलंदाज सांभाळतोय. अप्रतिम गगनचुंबी हा षटकार. थँक्यू गोरे गाणं मात्र चांगलं आहे. चष्मा जरी लावला तरी इतका उंच षटकार होता. काळा चष्मा लावून सुद्धा तो चेंडू दिसणार नव्हता. अशा प्रकारचा फटका होता. जबरदस्त फलंदाजी करतोय. सलग 4 षटकार ठोठावतोय. त्यानंतर मात्र थैंक यू डीजे भैया पाटिल की कमाल की बल्लेबाजी। 6 गेंदों पे 6 छक्के लगाए भैया पाटिल ने। जो 6 गेंदें उन्होंने खेली है 6 गेंदों पे 6 छक्के लगाए, क्योंकि पिछले ओवर के आखिरी गेंद पे उन्होंने छक्का लगाया था, उसके बाद लगातार 5 छक्के। क्या बात है भैया, कमाल की बल्लेबाजी। आखिरी गेंद में विशेष, क्या इस ओवर में 6 छक्के लगा पाते भैया, देखना होगा। और बहुत ही दबाव में है गेंदबाज शशिकांत। इस ओवर की आखिरी गेंद 5 छक्के आ चुके हैं। एक बार फिर रिवर्स का प्रयास और एक बार फिर उड़ाया। 6 गेंदों पे 6 छक्के आ चुके हैं। गांधी प्रीमियर लीग सीजन 2 में भैया पाटिल के बल्ले से। थैंक यू विजय। और इस छक्के के साथ एक बार फिर रिवर्स का प्रयास और पिंटू राणा की तरफ ऑफर मिला है। और भैया पाटिल की बात की है तो इस छक्के के साथ और भैया पाटिल के 50 रन भी पूरे होते हुए बहुत ही कमाल की बल्लेबाजी की है अमर सिंह भैया पाटिल ने। 12 गेंदों में 50 रन।
भैया पाटील सट आहे. भैया पाटील साठी एकूण 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे अभिजित देशमुख यांच्याकडून, ज्याने एकूण पहा सलग एकाच षटकामध्ये 6 आणि त्या आधीच्या षटकामध्ये एकूण 1 षटकार म्हणजे सलग 7 षटकार ठोठावण्याचा बहुमान मात्र भैया पाटीलला जातोय. अतिशय जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी करणाऱ्या भैया पाटील करिता एकूण 1000 रुपयाचे पारितोषिक हे निर्णायक महत्वपूर्ण 6वे षटक टाकताना पाहतोय. तो चिंचणी संघाचा गोलंदाज मात्र या ठिकाणी विचार करणार आहे. भैया मात्र आता नॉन स्ट्राईक एंडवरती तर स्ट्राईक एंडला खेळताना आपण पाहतोय तो नवा फलंदाज अविनाश ज्याने साथ दिली त्या भैयाला. सचिन गोलंदाजी करतोय. अतिशय या ठिकाणी खराब मारा आहे